शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विधान परिषदेसाठी भाजपची आज बैठक. कोर कमिटीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता बैठकीचं आयोजन. मवियामध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवरती जोरदार लॉबिंग सुरू. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवरती काँग्रेसची अट, तर दुसरीकडे अंधारे नाईक दानवेंमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच. मुंबईत भाजपच्या मोर्चामुळे काल रस्ते जाम. संतापलेल्या महिलेची मंत्र्यांना शिवीगाळ, तर सत्तेचा माज उतरवण्याची वेळ आली आहे. महिलेच्या संतापावरून नाना पटोलेंचा भाजपवर प्रहार. मुख्यमंत्री स्वतःच सिरियल लायर आहेत. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय? महिला आरक्षणावरून विधेयकावरून नाना पटोलेंचा सवाल. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडली. चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं खरातला तात्पुरता ऑक्सिजन लावण्यात आलं. खरातला मळमळ आणि उलट्यांचाही त्रास. भोंदू खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग. एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी. जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी. सूत्रांची माहिती, भोंदू खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार. टीसीएस प्रकरणामध्ये 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल. 2 तारखेला सुनावणी होणार. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये एसआयटी हेल्पलाईनवरती तक्रारींचा पाऊस सुरू आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी, मात्र पुराव्यांअभावी कारवाईमध्ये मोठ्या अडचणी. धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर सरकार ऍक्शन मोडवर. आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी CIS प्रणाली सज्ज. आयटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश कुंडकर यांचा इशारा. नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये फॉरेन फंडिंगचं कनेक्शन समोर. अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासामध्ये माहिती समोर. आरोपी रियाज काझीने समाजसेवेचं ढोंग करत फसवणूक केल्याचाही आरोप. 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल. इराणसोबतच्या युद्धविरामामध्ये वाढ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. मुनीर शरीफ यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामात वाढ. शांतीचा प्रस्ताव येईपर्यंत हल्ले थांबवले. युद्धविराम वाढवणं ही अमेरिकेची चाल आहे. आमची बोट ट्रिगरवरच. हल्ला झाल्यास आम्ही देखील तयार. इराणचा इशारा. अटी मान्य केल्यावरच चर्चा होईल. इराणची आक्रमक भूमिका. अमेरिकेचं शिष्टमंडळ इस्लामाबादला येणार नाही. इराणसोबत चर्चा टळल्यामुळे अमेरिकेचा मोठा निर्णय. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स चर्चेसाठी इस्लामाबादला येणार होते. होर्मुझमधून दिवसाला $500 दशलक्ष कमवण्यासाठी इराणची धडपड. डील करा, नाहीतर नेत्यांसह उडवून देऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. होर्मुझमध्ये अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची संतापले. इराणी जहाजावर हल्ला म्हणजे युद्धविरामाचं उल्लंघन. दादागिरीचा सामना कसा करायचा ही इराणला चांगलं माहिती आहे. अराघची यांचा इशारा. इराणचं तिफानी तेलवाहू जहाज अमेरिकेच्या ताब्यात. बंगालच्या उपसागरामध्ये अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई. बोत्सवानाचा ध्वज असलेल्या इराणी जहाजावर अमेरिकेचा ताबा. युद्ध संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला जबर फटका. 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत. जागतिक बाजारपेठेत $50 अब्ज मोठं नुकसान. देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनामध्ये कायदा करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 2 दिवस बंद. उद्या मुंबईकडे तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. दुपारी 12 ते 3 नो एंट्री. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. आज सकाळी 10 वाजल्यापासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. केदारनाथ मंदिराची दारे भाविकांसाठी खुली. कडाक्याच्या थंडीतही दर्शनासाठी हजारो भाविक सज्ज. पहिल्याच दिवशी तुफान गर्दी. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. टीव्ही अभिनेता विपुल रॉयच्या मुंबईतील घरात चोरी. जवळपास 7 लाखांची रोख रक्कम आणि दागिने लंपास. घरगुती मदतनीस दीपाली खरवाने चोरी केल्याचा आरोप आहे. खार पोलिसात गुन्हा दाखल.
शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.